जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। जालना जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता आणि त्यानुसार जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी। जालन्यात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मी जालन्यात सध्या उभा आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकता की या ठिकाणी जोरदार पाऊस जो आहे तो बरसत आहे। जालना जिल्ह्यात पुढील काही दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता आणि आज जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला होता। आणि असं असताना आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आणि आपण या ठिकाणी पाहू शकतात की जोरदार वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस बरसत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतात की कशा प्रकारे झाडांचे फांदे असतील, त्याचबरोबर जे जोरदार वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी फांद्या ज्या आहेत ते देखील वाऱ्यामुळे हलताना पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला होता आणि त्यानुसार जालन्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे। आणि या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतेत पडलेले आहेत। काही लोक दगावल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत आणि आता असं असताना पुन्हा एकदा पाऊस पडत असल्यामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतेत पडलेले आहेत। दरम्यान या पावसाच्या कालावधीत सर्वांनी काळजी घ्यावं असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।